लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार राहील असे चित्र निवडणूक जाहीर होण्यापूर्वी निर्माण करण्यात आले होते। मात्र गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितच्या उमेदवाराने अर्ज भरला नाही आणि प्रकाश आंबेडकर यांचे कनिष्ठ बंधू आनंदराज आंबेडकर यांनी वंचित पाठिंब्याची वाट पाहून त्यांनी तारखेलाच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आंबेडकरी चळवळीतून नाराजी व्यक्त होते। या प्रकाराला जबाबदार कोण याची चिंतन करण्याची भाषा बोलली जात आहे। प्रकाश आंबेडकर यांनी प्राजक्ता पिल्लेवान यांची उमेदवारी जाहीर केली होती। त्याच उमेदवाराला वंचितने नाकारले असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। त्यामुळे अमरावती लोकसभेत वंचितची माघार दिसली। तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 2 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरला होता। आपल्याला वंचितचा पाठिंबा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। मात्र वंचितकडून पाठिंबा मिळत नसल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली। परंतु काल वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्याबाबतचे पत्र जाहीर केले आणि प्राजक्ता पिल्लेवान यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही तरी देखील खुद्द आनंदराज आंबेडकरांनीच आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याबाबतचे पत्र याआधी बुधवारीच जाहीर केले। वंचितचे पत्र फसवे आणि विश्वासघाती असून मी उमेदवारी अर्ज भरीत असताना वंचित कार्यकर्त्यांना मिरवणुकीत जाण्यास वंचितने विरोध केला होता व उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले। नंतर पाठिंब्याचे पत्र काय कामाचे असे आनंदराज आंबेडकर यांनी म्हणून वंचितला त्या पत्राला नकार दिला आहे। 3 तारखेला मी अर्ज मागे घेतला होता तर वंचितने ज्यांची उमेदवारी जाहीर केली होती त्याचा अर्ज 4 तारखेला का भरला नाही असा सवालही आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे। आता अमरावतीत वंचितचा उमेदवारच नसल्याने भाजप व काँग्रेसमध्ये सामना होणार आहे। ही खेळी म्हणायची का अन्य काही समजायचे असाच प्रश्न आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या धुमसत आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।